हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. खूप दिवसांनी भेटतोय. MHTCET 2024 जवळ आली आहे आणि तुम्हा सगळ्यांना ऑलरेडी तुमची मेहनत एफर्ट सगळे स्टार्ट झालेले आहेत आणि केमिस्ट्रीबद्दल आपण बोलणार आहोत. सो आजचा विषय आहे की केमिस्ट्रीचा सिलॅबस CETला कसा असेल आणि चॅप्टर वाईज वेटेज नेमकं काय असणार आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सो ऑलरेडी खूप छान अभ्यास सुरू केलेला असताना 11वीपासनं आपण मेहनत घेत असताना एक्झॅक्टली कुठे फोकस केलं पाहिजे आणि कोणत्या चॅप्टरवर कशा पद्धतीने भर दिला पाहिजे याबद्दल आपण बोलूया. ऑब्व्हियसली चॅप्टर वाईज वेटेजवरनं तो अंदाज आपल्या सगळ्यांना येणार आहे. ओके, सो अजिबात वेळ न घालवता आपण डायरेक्टली मुद्द्याकडे जाऊया. येस, सो दिस इज केमिस्ट्री सिलॅबस अँड चॅप्टर वाईज वेटेज ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. 11वीच्या पोर्शनबद्दल आधी आपण बोलूया. ॲज यू ऑलरेडी नो की 3 मेन सेक्शन्स असतात केमिस्ट्रीचे, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. जर या 11वीच्या सिलॅबसमध्ये तुम्ही बघितलं, चॅप्टर वाईज वेटेज जर बघितलं तर साधारण 9 चॅप्टर्स मिळून जे 10 मार्क आपल्याला 11वीच्या सिलॅबसवर विचारले जातात आउट ऑफ 50 मार्क्स, 10 मार्क्स विल बी फॉर स्टँडर्ड 11 पोर्शन. ओके, सो या 9 टॉपिक्समध्ये अप्रॉक्सिमेटली तुम्ही जर बघितलं तर साधारण एक एक मार्क हा सगळ्या चॅप्टरवर आपल्याला आलेला दिसतो, विच इज क्वाईट ऑब्व्हियस. बरोबर आहे. काही चॅप्टर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मागचे 2-3 वर्ष फ्रिक्वेंटली आपण म्हणूया की 2-2 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. अँड दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर साधारण 2 मार्कांचे MCQ CETने विचारलेले आहेत. कधी कधी असं झालं आहे की केमिकल बॉन्डिंग नावाचा जो चॅप्टर आहे त्यावर एकच्या ऐवजी 2 क्वेश्चन्स पण विचारलेले आपल्याला मागच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर लक्षात येतं. आणि तुम्ही इथे बघितल्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो सेक्शन असतो, म्हणजे जो भला मोठा टॉपिकनी आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात होते, त्याच्यावर सगळा मिळून तुम्ही म्हणाल मॅम एकच मार्क तिथे आहे, तर विच इज व्हेरी ऑब्व्हियस. बट माय डिअर फ्रेंड्स, वेटेजबद्दल बोलतोय पण एक छोटी हिंट तुम्हाला मला द्यायला खरंच आवडेल या बाबतीत की जरी एक मार्कासाठी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन्सचे चॅप्टर विचारलेले असतील तरीसुद्धा दीज आर व्हेरी कोर टॉपिक्स टू बिल्ड युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑफ स्टँडर्ड 12. आणि त्यामुळे तुम्ही फक्त 1 मार्कापुरती या चॅप्टरचा विचार न करता त्याला अतिशय डेप्थमध्ये वाचून ते कॉन्सेप्ट समजण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असेल, करत राहा. बिकॉज त्याच्या बेसिसवरच आपलं स्टँडर्ड 12चं ऑर्गॅनिक केमिस्ट्री असतं. त्यामुळे हे 2 मार्क इज इक्विवलंट टू ॲक्च्युली आय वुड से की 12वीचा सगळा जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पोर्शन आहे. कमिंग बॅक टू की साधारण अशा प्रकारचं वेटेज आपल्याला 11वीच्या सगळ्या टॉपिक्सवर मिळतं. आता थोडंसं 1-2 वाक्यांमध्ये मी फक्त सांगेन की कुठले असे टॉपिक्स आहेत की ज्याच्यावर आपल्याला थोडंसं खूप डिटेलिंग करायला लागतं, छान वाचायला लागतं आणि 1 मार्क मिळतो. दॅट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, स्टेट्स ऑफ मॅटर, सरफेस केमिस्ट्री, दॅट इज ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. यावर दिसताना 1 मार्क आहे. पण CETची खासियत ही आहे की केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी कॉर्नर, ईच अँड एव्हरी लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो प्रत्येक लाईनचा तेवढ्या छान आपल्याला रीडिंग केलेलं असलं पाहिजे. आय वुड से की यूज द हायलायटर माय डिअर फ्रेंड. तुम्ही म्हणाल की हे काय टेक्निक आहे, तर मी म्हणेन की दिस इज द बिगेस्ट एव्हर ट्रिक विच आय फाउंड इन केमिस्ट्री टू स्कोर more than 45-46 marks out of 50 in chemistry. Okay, so each and every line, each and every corner is very important, especially inorganic chemistry मध्ये तर हा मी म्हणेन की मॅजिक मंत्र आहे. ओके, एनिवे, सो हे अशा प्रकारचं वेटेज आपल्याला 11वीच्या स्टँडर्ड 11वर असणार आहे. सो मुव्हिंग अहेड, 12वीचा आपला साधारण जो वेटेज आहे त्याचा आपण आता अंदाज घेऊया. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आउट ऑफ 50 मार्क्स 40 मार्क्स सिलॅबस विल बी फ्रॉम स्टँडर्ड 12. ओके, सो साधारण वेटेज जर तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघितलं
तर एक 2-3 2-3 1 अशा मार्कांचं वेटेज आपल्याला सगळ्या चॅप्टर्सवर दिसतंय. म्हणजे each and every chapter I would say is equivalent, though they are not equivalent in the length, okay, किंवा नंबर ऑफ कॉन्सेप्ट्स, बट मार्कांचं साधारण जर तुम्ही एक गणित याच्यावरनं काढलं तर तुमच्या लक्षात येईल की मला 2-2 किंवा 3-3 मार्कांसाठी हे चॅप्टर्स येणार आहेत. असे कुठले चॅप्टर्स आहेत की ज्याच्यावर पास्ट फ्यू इयर्सपासनं साधारण 3-3 क्वेश्चन्स विचारले जातात, तर एक पटकन पटकन अनालिसिस तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येतं की फिजिकल केमिस्ट्रीचे जेवढे टॉपिक्स आहेत, ओके, लाईक सॉलिड स्टेट सोल्युशन्स, इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि कायनेटिक्स, सो या सगळ्या टॉपिक्सवर 3-3 मार्कांचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ऑब्व्हियसली 3 मार्कच असतील का असं नाही आहे, कधी कधी 3चे 2 पण येतात, पण आपण जे ॲव्हरेज म्हणतोय ना ते जर आपण विचार केला तर 3-3 मार्क फिजिकल केमिस्ट्रीच्या या सगळ्या टॉपिक्सवर तुम्हाला आहेत. सो बाळांनो, आय मीन मित्रांनो किंवा ऑब्व्हियसली फ्रेंड्स, स्टुडंट्स, यामध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट हा तुम्हाला या फिजिकल केमिस्ट्रीचा खूप छान समजला पाहिजे. आणि जे काय 10-12 कॉन्सेप्ट्स आहेत ते जर तुम्हाला कळले असतील तर आय एम शुअर की या फिजिकल केमिस्ट्रीच्या 3-3 मार्कांना तुम्ही सहज मिळवू शकता. पुढे जाऊया आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे टॉपिक्स आहेत दॅट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि कोऑर्डिनेशन. सो कोऑर्डिनेशन आणि ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन याच्यामध्ये साधारण 2-3 वर्षांपासून 2-2 क्वेश्चन्स विचारले जातात. जो एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आहे तिथे ॲव्हरेज मार्क्स हे 3 आहेत. कधी कधी असं होतं की याच्यावर 4 मार्क्स पण विचारले जातात. सो परत एकदा 4, 3, 2 या फक्त एक नंबर्स आहेत ज्याने तुम्हाला अंदाज यावा की काय एक्झॅक्टली आपण कसं केलं पाहिजे किंवा कसा अभ्यास याच्यावर केला पाहिजे. पण परत एकदा तिथेच येतं की प्रत्येक गोष्ट नीट आणि केअरफुली आणि ईच अँड एव्हरी लाईन, दॅट इज द ओनली बोरिंग लाईन आय वुड सजेस्ट यू, की प्रत्येक लाईन तुम्हाला छान वाचायची आहे. इनऑर्गॅनिकमध्ये हे 3 आणि 2, 5 आणि 2, 7 ते 8 मार्क तुम्हाला सहज मिळतील. पण मग त्याच्यामध्ये आपण युजेसच वाचले नाही आणि तसंच MHT CETच्या पेपरला गेलो, हे फार अवघड होतं नंतर. त्यामुळे प्लीज 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 रीड ईच अँड एव्हरी लाईन व्हेरी केअरफुली. ओके, देन द लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन तो आहे तुमचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही असे आपण म्हणूया की अगदी म्हणजे मोठे डोंगर असल्यासारखं आपल्याला जे वाटतं अभ्यास करताना, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव येतं ऑब्व्हियसली अल्डिहाइड केटोन्स कार्बॉक्झिलिक ॲसिडचं. सो याच्यामध्ये ॲप्रॉक्झिमेटली या सगळ्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या याच्यावर परत एकदा तेच 2 किंवा 3 क्वेश्चन्स आहेत. पण हे जे दिग्गज चॅप्टर्स आहेत लाईक अल्डिहाइड केटोन्स, त्यामध्ये 3 मार्क नॉर्मली विचारलेले आपल्याला दिसतात. हॅलोजन डेरिव्हेटिव्हवर 3 मार्क्स आहेत. अल्कोहोलवर आणि अमाइन्सवर असं झालं आहे की 2-2 मार्क कन्सिस्टंटली विचारलेले आहेत. पण खरं सांगू का, देर इज नो पॉईंट इन सेईंग की बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर 1 मार्क येतो, अल्कोहोलवर 2 मार्क येतो, अल्डिहाइडवर 3 मार्क येतो, हॅलोजनवर 3 मार्कांचं येतं. याला काही खरं तसं बघितलं, हायड्रोकार्बन्सवर 1 मार्क येतो, याला खरं बघितलं तर काही पॉईंट नाही आहे. म्हणाल का? कारण की ऑल दीज आर इंटर रिलेटेड चॅप्टर्स. म्हणजे तुम्ही हायड्रोकार्बन चॅप्टर केला नाही आहे आणि तरी तुम्ही अल्कोहोल तुम्हाला येतं, किंवा तरी तुम्ही दुसऱ्या कुठलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बेसिकच तुम्हाला माहिती नाही आहे आणि तरी तुम्हाला अल्डिहाइडमध्ये मार्क्स मिळाले, असं नाही होत. सो इन शॉर्ट हे सगळे एकमेकांशी रिलेटेड चॅप्टर्स आहेत, यांना आपण वेगळं नाही करू शकत. हां, काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त अल्डिहाइड्समध्ये आहेत, काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत की ज्या फक्त काय म्हणू आपण त्याला अल्कोहोल्समध्ये, दॅट इज ओके, त्याला आपण वेगळं म्हणून ट्रीट करू शकतो. पण जे कॉन्सेप्टचं इंटरमिक्सिंग आहे माय डिअर फ्रेंड, दॅट इज व्हेरी व्हेरी क्रुशियल. आणि हे इंटरमिक्सिंग जे आहे ना ते
6ही चॅप्टरचा विचार तुम्ही केला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रिपेअर करताय. ओके, यू कांट सेपरेट एनी वन चॅप्टर फ्रॉम दिस ग्रुप ऑफ चॅप्टर्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो तसं करू नका. त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये परत एकदा एक दुसरा मॅजिक मंत्र किंवा एक सोपी ट्रिक म्हणूया, प्लीज मेक द नाईस चार्ट्स. ओके, चार्ट्स बनवा. तुम्ही चार्ट्स नाही बनवले तर विसरायला तुम्हाला होणार, कॉन्फिडन्स तुमचा तेवढा वाढणार नाही. चार्ट्स बनवा. घरामध्ये हे सगळे चार्ट्स जिथे तुम्ही अभ्यास करताय मस्त तिथे डिस्प्लेला लावा. रोज एक झोपताना 15 मिनटं जरी ते चार्ट्स रिवाईज केले, आय एम शुअर दॅट यू ऑल विल बी एबल टू गेट दिस मार्क्स जे इथे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतात आहे. ओके, सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे. मार्क्स मोठे आहे. एक मार्कांचं महत्त्व आपण MHTCET जाणतो सगळेजण, आणि त्यामुळे या पद्धतीने आपण या मार्कांना आपलं करूया. ओके, सो हे साधारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं गणित आहे. या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचाच पार्ट असणारा पण अगदी वेगळे असणारे चॅप्टर्स आहेत, ते म्हणजे पॉलिमर्स आणि बायोमॉलिक्युल्स. ओके, सो बायोमॉलिक्युल्सवर आणि पॉलिमर्सवर साधारण 2-2 क्वेश्चन्स विचारले. मी असं म्हणते की 50 पैकी साधारण 4 मार्क 2 चॅप्टरचा विचार जर तुम्ही केला. बायोमॉलिक्युल्स म्हटल्यानंतर केवढी थेअरी आहे त्यामध्ये. ओके, या बायोमॉलिक्युल्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी तुम्ही अल्डिहाइड चॅप्टर खूप छान केला असेल तर तुम्हाला येतात. मी म्हणलं तसं की हे सगळं इंटरमिक्सिंग आहे, यांना सेपरेट आपण करू शकत नाही, पण साधारण एक अंदाज यावा म्हणून आपण या मार्कांबद्दल आता बोलतोय. बायोमॉलिक्युल्सवरचे थिरॉटिकल चॅप्टर्स, जो थिरॉटिकल चॅप्टर आहे त्यावर छान थेअरीमधनं 2 मार्क सहज मिळतात. सिमिलर इज फॉर पॉलिमर, जे अगदी छोटा एक चार्ट जरी बनवला, एका पेजमध्ये जरी कॉम्प्रेस केलं, या पॉलिमरचा युजेस काय, या पॉलिमरचा मोनोमर काय, असं जरी तुम्ही केलं, म्हणजे अगदी गप्पांमध्ये जरी मित्रांशी मैत्रिणींशी बोलता बोलता तरी हे 2 मार्क प्रत्येकाला मिळतात. आणि या सगळ्यांपेक्षा वेगळा तो म्हणजे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री, याच्यावर 1 मार्क येतो. जस्ट रीडिंग इज रिक्वायर्ड फॉर दिस चॅप्टर अँड आय एम शुअर की हा 1 मार्क मिळेल. सो हे असं एक साधारण वेटेज किंवा त्याबरोबर एक छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सो हे असं सगळं आहे आणि असं वेटेज आहे. आय एम शुअर की तुम्ही अभ्यासामध्ये हे सगळ्या PYQsचा, या सगळ्या गोष्टींचा छान रीडिंग करण्याचा तुम्ही सगळेजण आत्तापासून चांगला प्रयत्न करत असाल. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची असते टेस्ट सिरीज. ओके, कारण ही टेस्ट सिरीज आपण आत्ता नोव्हेंबर महिन्यांपासून ज्या वेळेला सारखे प्रश्न सोडवत राहतो त्यावेळेला ते कॉन्सेप्ट्स खूप छान होत जातात, स्ट्रॉंग होत जातात, आणि एक वेगळा फील येतो की ज्यावेळेला आपण टेस्ट देतो त्या टॉपिकवर किंवा क्लब करून टॉपिक्सवर. सो इट बिकम्स इझी फॉर द फायनल एक्झाम की एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला असं असं साधारण मॅनेज करायचं आहे. हे मी वाचलं होतं पण इथनं नेमकं माझं काहीतरी राहून गेलं आहे. हे सगळे साक्षात्कार आपल्याला टेस्ट सिरीजमधनं होतात. सो ऑब्व्हियसली हे टेस्ट तुम्ही देत राहा, ज्या कुठल्या तुम्ही देताय आत्ता. सो ह्या सगळ्या पद्धतीने केमिस्ट्रीचा अभ्यास करा. हा असा सब्जेक्ट आहे मित्रांनो की जिथे 50 आउट ऑफ 50 मार्क्स मिळतात. ओके, तुम्ही म्हणाल तसे सगळ्यांमध्येच मिळतात नो, छोट्या गोष्टींनी आपल्याला जास्त, आपण म्हणतो ना कमी इनपुटने जास्त मला आउटपुट जे मिळू शकतं, तर हा तो सब्जेक्ट आहे स्पेशली फॉर द एंट्रन्स एक्झाम. सो रीड वेल, ओके, स्टडी वेल अँड स्कोर वेल. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. ओके, थँक्यू.